आज नवी दिल्लीमध्ये भाजपच्या महामंत्र्यांची बैठक 5 राज्यातल्या निकालांवरती आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात चर्चा अपेक्षित। मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील पराभवाची काँग्रेस समीक्षा करणार। मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आज उमेदवारांसोबत बैठक घेणार। राजस्थानमध्येही काँग्रेस आमदारांची बैठक। या बैठकीसाठी अशोक गहलोत आणि सचिन पायलट राहतील उपस्थित। इंडिया आघाडीच्या 6 डिसेंबरच्या बैठकीला ममता बॅनर्जी हजर राहणार नाहीत। बंगालच्या उत्तर भागातील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहणार नसल्याची ममता बॅनर्जींची माहिती। राष्ट्रवादी कुणाची या संदर्भात आजही निवडणूक आयोगात सुनावणी। अजित पवार आणि शरद पवार गटाचा एकमेकांवरती बनावट शपथपत्र सादर केल्याचा आरोप। विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरही इंडिया आघाडीसोबत जाण्यास इच्छुक प्रकाश आंबेडकरांचं विधान, परंतु इंडिया आघाडीत आम्हाला घेण्यास कोणीच तयार नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मंत्रालयासमोर अजित पवार गटाकडनं बॅनरबाजी, बॅनरवरती सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभेच्या भावी खासदार असा उल्लेख। शिंदे सरकारचं नागपूरमधलं शेवटचं हिवाळी अधिवेशन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा टोला, पुढचं नवं सरकार येईल आणि त्याचं पहिलं अधिवेशन होईल, नाना पटोलेंना विश्वास। काँग्रेस फुटीच्या बातम्या काही मंडळींकडनं जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत। राज्यातील काँग्रेस संदर्भातल्या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये आता शिंदे आणि अजित पवार गटाचं काय होणार, संजय राऊतांचं वक्तव्य। राऊतांचा शिंदे आणि पवारांवरती निशाणा। संजय राऊतांना उत्तर देताना आशिष शेलार यांची जीभ घसरली। संजय राऊत आणि त्यांची मंडळी सध्या बोल घेवड्याचं काम करतायत, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आपल्याला आजही नगरसेवक वाटतात, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची कराडांवरती बोचरी टीका। चंद्रकांत पाटील यांच्याकडनं सोलापूरमधल्या कासेगावमध्ये नुकसानग्रस्त बागांची पाहणीनंतर महिला बचत गटाच्या भाजी केंद्रालाही दिली भेट। यावेळी महिला पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर चंद्रकांत पाटलांनी बोरांची खरेदी केली। महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला मुंबई ठाण्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांना विनंती। आपल्याच पक्षाच्या नेत्यानं नेतृत्व करावं अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची भावना असते। बावनकुळेंच्या पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वक्तव्याबद्दल आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। तर बावनकुळे हे मोठे नेते आहेत, आपण साधे कार्यकर्ते आहोत, त्यांच्या वक्तव्याबद्दल आपण बोलू शकत नाही। फडणवीसांबाबत बावनकुळेंच्या वक्तव्यावरती श्रीकांत शिंदेंची भूमिका। मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती 6 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। या पिटिशनवरती मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून। बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, 1,500 कोटींच्या कामांचा शुभारंभ, काही पूर्ण कामांचं लोकार्पण केलं जाईल। मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री हजर असतील। मनोज जरांगे आज विदर्भ दौऱ्यावर, आज अकोला, वाशिम, यवतमाळमध्ये जरांगेंची सभा। वाशिम जिल्ह्यातल्या काटा गावात सभेसाठी जवळपास 30 एकरावरचं मैदान सज्ज। बुलढाण्याच्या खामगाव इथे जरांगेंची विदर्भातली पहिली जाहीर सभा। विदर्भातल्या मराठ्यांना आरक्षण असलं तरी आमच्यासोबत लढावं, जरांगेंचं आवाहन। आरक्षण नसल्यामुळे मराठा मुलांच्या आत्महत्येत वाढ, मात्र कुणीही हा विषय गांभीर्यानं घेत नाहीये, मनोज जरांगेंनी व्यक्त केली खंत। आरक्षणासाठी लढाई, आपल्याला पाठबळ द्यावं, जरांगेंचं समाज बांधवांना आवाहन। राजकीय लोकांवरती आमचा विश्वास नाही, आमचा लढा आम्हीच लढू, जरांगेंची भूमिका। आमच्या मुलांसाठी आम्ही कोणत्याही पातळीवरती जायला तयार, जरांगेंचा सरकारला इशारा। ओबीसी आणि मराठ्यांमध्ये दंगली घडू देऊ नका, जरांगेंचं समाज बांधवांना आवाहन। ओबीसी समाज मात्र आपल्या सोबत, त्यांना आडवा आल्याशिवाय दम निघत नाही, जरांगेंची नाव न घेता भुजबळांवर टीका। छगन भुजबळ यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पुढे पुढे करू नका, जामनेरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल। मनोज जरांगे पाटलांनी जाहीर भाषणातनं आपल्यावरती बोलू नये, मनोज जरांगेंच्या टीकेनंतर आमदार प्रकाश सोळंकेंचं विधान। ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावरती आळंदी बंदचं सावट, देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। कोल्हापूरमध्ये मनसेचं मराठी पाट्यांसाठी आंदोलन, इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानांवरती मनसैनिकांची कारवाई, मनसैनिक आणि व्यावसायिकांची शाब्दिक चकमक। लोणावळ्यामध्येही मनसे आक्रमक, मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवरच्या पाट्या कार्यकर्त्यांकडून हटवल्या गेल्या। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आज दुपारी 12 ते 2 या वेळेत ब्लॉक,
या दरम्यान मुंबई मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद असेल. जड आणि अवजड वाहनं उर्से टोलनाका इथे तसंच शोल्डर लेनवरती थांबवली जातील. मेट्रो 1 वरची प्रवासी संख्या 90 कोटींवर. घाटकोपर अंधेरी वर्सोवा या मार्गिकेला मुंबईकरांकडून उत्तम प्रतिसाद. दररोज या मार्गिकेवरनं 4.5 लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. मिचांग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता. चक्रीवादळ आज दुपारी नेल्लोर जवळ धडकण्याची शक्यता. पुणे महानगरपालिकेकडून भिडेवाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू. मुलींची पहिली शाळा असलेला भिडेवाडा जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया पूर्ण. झोपडपट्टीधारकांना 2 वर्षांचं आगाऊ भाडं देणं सक्तीचं का? बांधकाम व्यावसायिकांची हायकोर्टात याचिका. एसआरएचं नवीन परिपत्रक रद्द करण्याची मागणी. परिपत्रक हायकोर्टाच्या सूचनेवरच जारी केल्याचा सरकारी दावा. आर्थिक गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक घटना मुंबईत. राज्यात महाराष्ट्र 4थ्या स्थानी. 50 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर. सर्वाधिक आर्थिक गुन्ह्यांची नोंद मुंबईमध्ये. संत गजानन महाराज यांच्या 63व्या जन्मोत्सवानिमित्त अमरावतीत शिवमहापुराण कथेचं आयोजन. टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो वारकरी आणि भाविकांनी काढली दिंडी. नाशिक शहर बनलं डेंग्यूचा हॉटस्पॉट. नोव्हेंबर महिन्यामध्ये नाशिक शहरात 274 डेंग्यूचे रुग्ण, दोघांचा मृत्यू. परभणीच्या जिंतूरमधील पाचले गावात मराठा युवक आक्रमक. सुरेश भुमरेंना गावच्या वेशीवरतीच रोखलं. मराठा आरक्षण मिळत नाही तोवर राजकीय नेत्यांनी गावात येऊ नये. मराठा तरुणांचा आक्रमक पवित्रा. अंतरवली सराटी येथील दगडफेक प्रकरणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेद्रेला न्यायालयीन कोठडी. 2 दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडीनंतर न्यायालयाचा निर्णय. वर्ध्यात मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. हजारोंच्या संख्येनं जिल्ह्यातले कर्मचारी सहभागी. कृती समितीकडून बेमुदत संपाची मागणी. 3 राज्यातला निकाल पाहता 2024 मध्ये काँग्रेस पक्षाला धोका. असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया. अहमदनगर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिव अरुण मुंढे आणि त्यांचे बंधू उदय मुंढे यांच्या विरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल. पोलिसांनी राजकीय नेत्यांच्या दबावातून खोटा गुन्हा दाखल केला. अरुण मुंढे समर्थकांचा आरोप. देश पुढे गेला तरच आपणही पुढे जाऊ. लोकांनी नकारात्मक राजकारणाला नाकारून पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय. भारताचा इतिहास पराभवाचा नाही तर शौर्याचा. नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं वक्तव्य. छत्रपती शिवरायांच्या विचारांनुसार मोदी काम करतायत. महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं याचा आनंद. मालवणमधल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य. गॅरंटीचं दुसरं नाव म्हणजे नरेंद्र मोदी. नौदल दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. 3 राज्यातल्या विजयाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन. सिंधुदुर्गात नौदल दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, नारायण राणेंसह मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला हजर. 3 राज्यांच्या निवडणुका जिंकून पंतप्रधान इथे आले. जिथे जातील तिथे यश घेऊन जातील असा त्यांचा पायगुण आहे. नौदल दिनाच्या कार्यक्रमात नारायण राणेंचं विधान. सिंधुदुर्गातल्या तारकर्लीमध्ये नौदल दिनाचा कार्यक्रम संपन्न. या निमित्तानं नौदलाकडनं चित्तधारक प्रात्यक्षिकांचं सादरीकरण. विविध पाणबुड्या आणि जहाजांच्या माध्यमातून नौदलाची तारकर्लीच्या समुद्रात प्रात्यक्षिकं. भारतीय नौदलाचं सामर्थ्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. तारकर्ली इथे सूर्याच्या लालबुंद प्रकाशामध्ये अस्ताला जात असलेल्या सूर्याच्या साक्षीनं भारतीय नौदलाची नेत्रदीपक प्रात्यक्षिकं. विमानवाहू युद्धनौकांपासून ते लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून कसरतींचं सादरीकरण. महिला पथकांचंही तारकर्लीच्या समुद्रकिनारी संचलन. नेव्हीच्या बँडवरती थिरकली पावलं. नौदलानं पॅराग्लायडिंग करत फडकवला झेंडा. तिरंगा फडकवत दिली सलामी. भारतीय नौदलाच्या विशेष दलाकडनं समुद्रामध्ये शत्रूच्या ऑइल रिग नष्ट करण्याच्या कवायतीचं प्रदर्शन. युद्धनौका INS विक्रमादित्यसह प्रमुख युद्धनौकांचा सहभाग. ठाण्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीनं संविधान बचाव यात्रा. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांवरती फुलांची उधळण. यावेळी आनंदराज आंबेडकर यांच्याकडनं संविधानाबद्दल जनजागृती. बोईसर तारापूर MIDCतील कारखान्यांमधनं प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ.
सिटीझन फोरम ऑफ बोईसर यांची लोकायुक्तांकडे धाव. MIDC, MPCB आणि सिटीझन फोरम ऑफ बोईसर यांच्या उपस्थितीत 12 जानेवारीला सुनावणी. धाराशिवमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं रास्ता रोको. विविध मागण्यांसाठी आक्रोश व्यक्त. गोंदियातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. हिवाळी अधिवेशनात संगणक परिचालकांच्या समस्या मांडण्याची मागणी. इंदापूरमध्ये दूध दरासाठी शेतकरी संघटना आणि शिवधर्म फाउंडेशनकडून आमरण उपोषण. महापुरुषांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक घालून आंदोलनाची सुरुवात. मुंबईतल्या अंधेरी, डोंगरी आणि जोगेश्वरी पश्चिम परिसरातनं 12 लाख रुपयांचं मेफेड्रोन जप्त. 4 अटक. अंमली पदार्थ विरोधी पथक कांदिवली युनिटची कारवाई. नवी मुंबईमध्ये ऑनलाईन पैशांचा आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या 3 अटक. फसवणूक झालेली पूर्ण रक्कम मिळवण्यात सायबर पोलिसांना यश. चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाकडून पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड. अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पण पीक विमा देण्यास कंपनी टाळाटाळ करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. 102 कोटी रुपयांचा घोटाळा करून बंद पडलेल्या बीडमधल्या मासाहेब जिजाऊ मल्टी स्टेटच्या नेकनूर शाखेच्या व्यवस्थापकाला अटक. मधुकर वाघेरे असे या व्यवस्थापकाचं नाव असून तो काही दिवसांपासून फरार होता. यवतमाळमध्ये शेतकरी आणि तहसीलदारांमध्ये शाब्दिक चकमक. महागाव तहसीलदार गणपत राठोड यांना शेतकऱ्यांनी घेरलं. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या येवल्यामध्ये पत्र्याच्या घराला मोठी आग. आगीमध्ये घरातलं सामान पूर्णतः जळून खाक. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. टिटवाळा परिसरामध्ये रिक्षाचालकाकडून आपल्या पत्नीची हत्या. गळा ओढून हत्या केल्याचा प्रकार समोर. कौटुंबिक वादातनं हत्या झाल्याची माहिती. वसईमध्ये एका 8 वर्षीय मुलीचा मृतदेह बंद घरामध्ये आढळला. या मुलीला गळा दाबून मारल्याचा प्राथमिक अंदाज. मुलगी 1 डिसेंबरला बेपत्ता झाल्याची कुटुंबियांनी तक्रार दिलेली होती. हिंगोलीमध्ये सेनगाव राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव पिकअप आणि दुचाकीचा अपघात. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. गावातल्या संतप्त जमावानं पिकअप गाडी पेटवून दिली. शिमल्याच्या सुन्नी भागामध्ये खड्ड्यात पडून जीपचा अपघात. या अपघातात 6 जण ठार तर 6 जण जखमी. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू. ललित पाटील प्रकरणी येरवडा तुरुंगाचे डॉ. संजय मरसळे यांना पुणे पोलिसांची अटक. ललित पाटीलला येरवडा कारागृहामध्ये आणि ससून रुग्णालयात मदत केल्याचा मरसळे यांच्यावरती आरोप. हिमाचल प्रदेशातल्या मंडीमध्ये कार दरीत कोसळून 3घांचा मृत्यू. 2 जण जखमी. जखमींना वैद्यकीय मदतीसाठी जंजेहली हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलंय. मिचॉंग चक्रीवादळामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस. अनेक सखल भागात साचलं पाणी. महाबलीपुरम समुद्र किनाऱ्यावरची ही दृश्य आहेत. तर मिचॉंग चक्रीवादळामुळे तामिळनाडूत आज सुट्टी जाहीर. शाळा, कॉलेजेस आणि सरकारी कार्यालय बंद असतील. मिचॉंग चक्रीवादळाच्या प्रभावानं चेन्नईमध्ये पूरस्थिती. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठून 5 जणांचा मृत्यू. अमित शहांकडनं मदतीचं आश्वासन. भारतातील आयफोनचं उत्पादन करणाऱ्या चेन्नईमधल्या फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन कंपनीचं उत्पादन बंद. आयफोन कंपनीवरती चक्रीवादळाचा परिणाम. 2000 रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी एकूण 17,688 कोटी रुपयांचा खर्च. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेमध्ये लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. जलजीवन अभियानाअंतर्गत आतापर्यंत देशभरातील 71% ग्रामीण घरांना नळ कनेक्शन. एकूण 19 कोटी 24 लाख ग्रामीण कुटुंबियांपैकी 13 कोटी 69 लाख कुटुंबांना जलजीवन अभियानाचा लाभ. चांद्रयान 3चं प्रपोल्शन मॉड्यूल हे चंद्र सोडून पृथ्वीच्या कक्षेमध्ये परत आलंय. चंद्राभोवती फिरणारं चांद्रयान 3चं प्रपोल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परतल्याची इस्रोची माहिती. 26/11 हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीर याची अज्ञाताकडनं हत्या करण्याचा प्रयत्न. तुरुंगातल्या जेवणातनं विष दिलं. पाकिस्तानी संरक्षण यंत्रणा हल्लेखोरांच्या शोधात. मणिपूरमधल्या तेंगनौपल जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांच्या 2 गटात जोरदार गोळीबार. या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू. मॉडेलने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याविरोधात राखी सावंतची मुंबई उच्च न्यायालयात धाव. संबंधित मॉडेलने दाखल केलेला मानहानीचा खटला रद्द करण्याची राखी सावंतची मागणी.
दिल्लीमध्ये ग्रीन पार्कमध्ये खड्ड्यात अडकलेल्या एका श्वानाला दिल्ली अग्निशमन दलानं वाचवलं. 3 दिवसांपासून हा श्वान खड्ड्यामध्ये अडकून पडल्याची माहिती. सोशल मीडियावरती बचावाचा व्हिडिओ व्हायरल. चांद्रयान 3 आणि आदित्य L1च्या यशानंतर इस्रो ब्लॅक होल्सचं रहस्य शोधण्यात एक्स-रे पोलरीमेट्री योजनेसाठी इस्रोकडनं तयारी. देशातलं पहिलं आणि जगातलं हे दुसरं मिशन असेल. यापूर्वी नासानं अशी मोहीम राबवलेली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.